नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मसाला खिचडी। आता इथे तुम्ही बघू शकता की हे आपली मसाला खिचडी किती छान दिसते आहे आणि चवीला पण खूप छान आहे। आता ही मसाला खिचडी आपण कशी बनवायची ते आता आपण पाहूया। सुरुवातीला मी त्यासाठी तांदूळ घेतले आहे आणि मी आता चवळ्यांची डाळ घेतलेली आहे। चवळ्यांच्या डाळीची खिचडी मी करणार आहे। तर आता इथे मी एक टोमॅटो कापून घेत आहे त्यासाठी। आता इथे टोमॅटोचे मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। त्यानंतर मी गाजर घेतलेले आहे। गाजराचे पण असे बारीक बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहे। गाजराचे बारीक बारीक काप मी करत आहे, जास्त मोठे काप करायचे नाही ते आपल्याला। त्यानंतर मिरची जी आहे तिचे पण मी बारीक बारीक काप करून घेत आहे। ते आपल्याला मिरची पण त्यात टाकायची आहे। आता इथे आपण कांदा देखील कापून घेत आहोत। कांदा जास्त बारीक काप न करता मीडियम साईजचे जरी काप केले तरी चालतील कांद्याचे। आपण बिर्याणीमध्ये जसा कांदा कापतो तशा पद्धतीने जरी कापला तरी चालेल। आता इथे मी कांदा, टोमॅटो, गाजर तसेच आपण वाटाणे, मिरची आणि लसणाचे काप घेणार आहोत। हे सर्व या खिचडीमध्ये आपण ॲड करणार आहोत। आता सुरुवातीला आपण या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलेले आहे। आता आपले जिरे चांगले तळतळायला लागले आहे। त्यात आता आपण कांदा टाकून घेणार आहोत। कांदा थोडासा होऊ द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसणाचे काप टाकायचे आहे। आता इथे मी त्यात लसणाचे काप टाकून घेत आहे। लसणाचे काप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गाजर मिक्स करायचे आहे। आता इथे आपल्याला गाजर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची जी आहे आपण त्याचे बारीक बारीक जे काप केलेले आहे ते यात मिक्स करायचे आहे। आता यात मी वाटाणे पण टाकून घेत आहे। सुरुवातीलाच मी गाजर टाकलेले यात आधी गाजर टाकून घेतले, कारण गाजर व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी आधी गाजर टाकलेले आहे। त्यानंतर वाटाणे हे नरम असतात म्हणून ते पटकन होतात, त्यासाठी नंतर मी वाटाणे टाकलेले आहेत। आता त्यानंतर मी यात टोमॅटो ॲड करत आहे। टोमॅटो हे पटकन नरम होतात, त्यासाठी टोमॅटो हे मी शेवटी टाकलेले आहे। आता ह्या ठिकाणी हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचे आहे। त्यानंतर इकडे साईड बाय साईड मी इकडे तांदूळ जे आहे, तांदूळ आणि डाळ जी मिक्स केलेली आहे ते आपल्याला छान धुवून घ्यायचे आहे। इथे मी तांदूळ जास्त घेतलेले आहे, डाळ कमी घेतलेली आहे, ती पण चवळ्यांची डाळ मी घेतलेली आहे। आणि इथे जी खिचडी करत आहे ती मी कुकरमध्ये न करता कढईमध्ये करत आहे। आता इथे हे मिश्रणामध्ये मी 2 चमचा धना पावडर टाकले आहे, पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर मी त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे, त्यामुळे मी तिखट मात्र त्यात कमी टाकलेले आहे, म्हणजे अर्धाच चमचा मी तिखट टाकलेले आहे। आता यामध्ये हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपण ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे धुतलेले तांदूळ आणि डाळ आहे ती मिक्स करायची आहे। आता इथे आपण ते मिक्स करत आहोत। हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ असं ते मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण त्यात पाणी टाकून घेणार आहोत। मी 3 ग्लास त्यात पाणी टाकलेलं आहे। जर तांदूळ जुने असतील तर त्याला जास्त पाणी लागते आणि जर नवीन तांदूळ असेल तर त्याला कमी पाणी लागतं, कारण नवीन तांदूळ हे जास्त फुलत नसतात। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे।
मीठ टाकल्यानंतर ते मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून ते मिश्रण जे आहे ते उकळू द्यायचं आहे. मग त्याच्यावर आपल्याला ताट ठेवायचे आहे, पण ते पण आपल्याला थोडे उडे ठेवायचे आहे. जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आपलं पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ते थोडं ताट उघडं ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही की पाणी आपलं खिचडीतलं कमी झालेलं आहे. मग त्यावर आता आपण पूर्ण ताट झाकून द्यायचं आहे. आता पूर्ण ताट झाकल्यानंतर ते आपल्याला 15 ते 20 मिनिटांनीच उघडायचं आहे, म्हणजे आपली खिचडी छान शिजून जाते. आता इथे तुम्ही बघू शकता की खिचडी आपली तयार झालेली आहे. जर आपली याच्यामध्ये तांदूळ तर शिजून जातात, पण चवळ्यांची डाळ शिजली आहे की नाही ते आपण चेक करून घ्यायचं आहे. आणि गॅस हा कमीच मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम अतिशय. जर आपल्याकडे बारीक बुडाचं पातेलं असेल किंवा कढई असेल तर त्यासाठी आपण तव्याचा वापर करायचा आणि मग त्यावर ती कढई ठेवायची आहे. शक्यतो तुम्ही खिचडी ही कुकरमध्ये करत असाल त्यामुळे हे प्रॉब्लेम येणार नाही. मी इथे मात्र जाड कढई घेतलेली आहे, त्यामुळे माझी ही खिचडी जी आहे ती लागण्याचा प्रश्न आला नाही. तर माझी ही खिचडी किंवा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.